करो कम करो महंगाई को कम करो, अरे कम करो कम करो महंगाई को कम करो, अरे कम। सिटी न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं यासर बगदादी। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की शरद पवार गठ के पदाधिकारी कार्यकर्ताओं ने आज यहाँ मुमरा में आंदोलन किया, विरोध प्रदर्शन किया। ये प्रदर्शन महंगाई को लेकर था। महंगाई किस हद तक के बढ़ती जा रही है, गैस के बाटले, अनाज, पेट्रोल, हर चीज में बढ़ोतरी होती जा रही है। और इस संदर्भ में क्या कहा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेताओं ने, श्रीमती ऋता आव्हाड ने, देखिए आज की इस खबर में। मॅडम, आज जनआक्रोश आंदोलन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे। वाढत्या किमतीच्या विरोधात हे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे मुंब्रा या परिसरामध्ये, काय सांगा? सांगायचं काय आहे तुम्हाला, तुम्ही पण नागरिक आहात, तुमच्याही गरजा असतील, तुमच्या घरात गॅस सिलेंडर असेल, पाईप गॅस असेल, आता सगळंच वाढलंय। आता आम्ही रिक्षाने आलो तेव्हा आधी जे पैसे होते त्याच्यापेक्षा 5 रुपये वाढले आणि रिक्षावालाही म्हणतो की मैं भी तो आम्ही इंसान, बरोबर आहे त्यांचं पण म्हणणं। तर आता अच्छे दिन आले नाही, 15 लाखांचा पत्ता नाहीये आपल्याला। हो, जस्ट अंडरस्टँड की आपण जितके पैसे भरतो त्याच्यावर आपण तेवढा जीएसटी पण भरतोय। म्हणजे गव्हर्नमेंटचे सिर्फ सर कढ़ाई में, हाथ पैर पूरी गवर्नमेंट अभी कढ़ाई में है, ठीक है, बिकॉज वी पे मोर मनी टू पे मोर जीएसटी। आणि आता प्रत्येक गोष्टीवर दे आर प्लॅनिंग टू हॅव जीएसटी। आता त्यांनी रॅपो रेट कमी केले, म्हणजे जर का तुम्ही घरासाठी कर्ज घ्याल तर कमी ईएमआय मिळेल, पण ते ईएमआय भरायला सुद्धा आता लोकांकडे पैसा नाहीये। आता जस्ट रमजान सण होऊन गेला, आम्ही मुंब्रामध्ये बरीच वर्ष आहोत, इथे खूप मोठी बाजारपेठ असते आणि बऱ्याचशा ठिकाणाहून विक्रेते आणि ग्राहक मुंब्राला येतात, खूप मोठी बाजारपेठ असते। पण ह्या वेळेला जेव्हा विक्रेते आम्हाला भेटतात तेव्हा ते म्हणाले की ह्या वेळेचा जो रमजान होता त्याच्यामध्ये पाहिजे तशी त्यांची विक्री झाली नाही। याला कारण लोकांची पर्चेसिंग पॉवर जी आहे ते इन जनरल कमी झाली। म्हणजे पगार जर का 1000 ने वाढला तर त्याचा जो काही इंडेक्स असतो महागाईचा, इन्फ्लेशन जे असतं ते 1500 रुपयांनी वाढतं। सो नुसता पगार जरी वाढला असला तो सुद्धा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आयोग आहेत, 6वा 7वा, सामान्य लोकांना आयोग कुठलाही नाही, ते तशीच कामं करतायत। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जेही काही लांड्या लबाड्या करून निवडून आला असाल, आय डोंट थिंक की अशा गव्हर्नमेंटला कोणीही असा मनुष्य जो धर्माच्या पलीकडे जाऊन जगण्याचा विचार करतो तो निवडून देईल। की आता फक्त राजकारण एकच आहे। दुर्दैवाने सगळे मीडिया चॅनल्स, आपली संसद, आपली विधानसभा फक्त एकमेकांना शिव्यागाळ्या करण्यामध्ये, एकमेकांची उखाळ्या पाखाळ्या काढण्यामध्ये, कधी कोणाच्या कबरी खोदतायत तर कधी काय करतायत, मध्येच कुणाल कामरा, म्हणजे देर इज नो सबस्टॅन्शियल डिस्कशन ऑन एनिथिंग। द इश्यू दॅट इज बर्निंग फॉर मी, फॉर यू, म्हणजे सिटिझन्सना ऍक्च्युअली ज्या गोष्टींवर बोलायला पाहिजे त्याच्यावर कोणीच बोलत नाही। इव्हन दूध देखील हळूहळू 2 रुपयांनी महागलाय, प्रत्येक गोष्ट। आताच एसटीचाही प्रवास महागलाय। जस्ट म्हणजे जी सामान्य लोक जे एसटीने आता प्रवास करतील, सुट्ट्या आहेत, सगळे मे महिन्यात जाणार। सो हळूहळू ये जो महंगाई का नासूर है ना, वो बहुत धीरे धीरे और ज्यादा हमें चुभ रहा है। आणि आता जे सिलेंडर घेऊन आंदोलन करत होते ते सगळे गव्हर्नमेंटमध्ये आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर पण म्हणजे सगळ्या जे आहेत ते आपल्याला सरकार जे आहे सगळ्या यामध्ये अडकवून, म्हणजे कधी कुणाल कामरा, कधी जे आहे औरंगजेब, ह्या सगळ्यामध्ये हे करून आपल्याला या लक्ष म्हणजे महागाईवरून आपल्याला जसं मी नेहमी सांगते, कार्ल मार्क्स नेहमी म्हणायचे की धर्म ही अफूची गोळी आहे। दुर्दैवाने आपणही ती अफूचीच गोळी घेऊन बसलोय असं वाटायला लागलंय। कारण धर्म असं म्हटल्यानंतर मी माझं सगळं विसरते आणि मी सगळ्यांच्या मागे जायला लागते। मग जो कोणी माझ्या धर्माचा जय जयकार करेल तो खरा असो किंवा खोटा असो। तर आय थिंक एक नागरिक म्हणून मला स्वतःलाच आता ह्याबद्दल विचार केला पाहिजे की धर्म मला खायला नाही देत, त्याच्यासाठी मला स्वतःला मेहनत करायची। आणि मी मेहनतीने कमवलेलं जर निव्वळ ही लोक सगळं घेऊन जात असतील तर मग ह्यांना आपण आपले पोशिंदे का म्हणायचं? गव्हर्नमेंट इज सपोज टू मेक माय लाईफ इझी, नॉट मिसेबल।